जय मुक्ताई. दासमुक्ता लिखित परपुरुषाचे सुख भोगी तरी उतरवणी करी घ्यावे शीस, ह्या अभंगावरील कीर्तन 6वे. परपुरुषाचे सुख भोगी तरी उतरवणी करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलेनी हाते लागोनी मागुते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंगा निक दीपासोई. म्हणूनच महाराज म्हणतात, भगवत सुखोपभोगाचं अधिकारी व्हायचं असेल तर स्वेच्छापूर्वक म्हणजे आपुलेनी हाते या विषयांचा मनापासून त्याग व्हावा लागेल. आपण होऊन प्राप्त झाले तरी आणि दुसरं पुन्हा त्याच्याकडे मागे वळून बघता येणार नाही. मागुते पाहू नये. जे भगवत सुखाला लाचावले त्यांनी हीच तयारी ठेवली. भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढ तीन यो या निघाले पैजा जेथ. अर्थात यातील महत्वाच्या 2 गोष्टींपैकी पहिली अशी की संसाराला जी आग लावावी लागेल म्हणजे भोगाचा जो त्याग होईल तो आपुलेनी हाते अर्थात विचारपूर्वक स्वेच्छेनं, अर्थात कुणाच्या दबावात न येता, कोणतंही नशापान न करता, कोण्या प्रलोभनाला बळी न पडता अथवा कुणाचं अंधानुकरण न करता, कुणाची परंपरा चालवायची म्हणूनही नव्हे तर बुद्धी पुरस्सर समजून उमजून राजी खुशीनं अक्कल हुशारीनं करावा लागेल भोगाचा त्याग. अर्थात वैराग्य असावं लागेल, ते जिज्ञासा. दात पडले म्हणून सुपारीचं वैराग्य इथं उपयोगाचं नाही. अंतःकरणात भोगेच्छा विषयेच्छा पण परंपरा चालविण्याकरता अथवा कुळात एखादा परमार्थी असावा या धारणेनं घातल्या पाण्यानं गंगा वाहावणं देखील कामाचं नव्हे. सर्वस्व त्यागुनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. राहायचं रानात नि विषय मनात, काही उपयोग नाही. तर आपुलेनी हाते म्हणजेच स्वतःहून स्वेच्छेनं अर्थात जिज्ञासा वैराग्य. वैराग्याचे प्रकार 2, एक पर दुसरा अपर. अपरचे 2 प्रकार जिहासा आणि जिज्ञासा. जिज्ञासा वैराग्य 4 प्रकारचं: यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय, वशीकर. यतमान: या संसारात ही वस्तू सार आहे, ही असार आहे असा सारासार विचार म्हणजे यतमान वैराग्य. व्यतिरेक वैराग्य: चित्तामध्ये जे राग द्वेषादी दोष आहेत त्यातील इतके दोष माझ्या ठिकाणी आहेत, अमुक निघून गेले असं जाणून राहिलेल्यांच्या निवृत्तीकरिता प्रयत्न, हेच व्यतिरेक वैराग्य. एकेंद्रिय वैराग्य: मनामध्ये विषयाची इच्छा असतानाही इंद्रियांचा निरोध करण्याकरिता जो प्रयत्न होत असतो त्यास एकेंद्रिय वैराग्य म्हणतात. वशीकर वैराग्य: इह पर लोकातील विषय मिथ्या आहेत असं जाणून त्यांच्या त्यागाची इच्छा करणं याला वशीकर वैराग्य म्हणतात. अर्थात ज्या विषय त्यागाला विवेकाचं अधिष्ठान आहे की ज्या विवेकामुळेच ते इह पर भोग प्राप्त झाले तरी भोगण्याची मुळीच इच्छा नाही, ज्या विवेकानं ज्यांच्या दोषानुदर्शनामुळे ज्यांचा वीट आला, कंटाळा आला, जे घृणास्पद ठरले, भोगेच्छा ज्याच्यावर कशीच कुरघोडी करणार नाही असं ज्यांचं झालं, विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. सर्व संगी वीट आला, तुका म्हणे आला अवघ्याचा कंटाळा. वीटले हे चित्त प्रपंचापासूनी, वमन मनी बैसलेसे, असं ज्याचं झालं. इथं जिहासा वैराग्याचा काही उपयोग नाही. विचारा वाचून जे ते जिहासा वैराग्य. ज्याचे वैराग्य कोमल कंटक, नेटन धरीच निष्टंक, देखोणी मानस्तुती अलौकिक, भुलला देख पै तेथे. दात पडले म्हणून सुपारी खात नाही, मधुमेह झाला म्हणून साखर खाणं बंद, तोंड पुरत नाही म्हणून द्राक्ष आंबट असं नव्हे, तर धगधगीत वैराग्य वरी विवेक, ज्ञानाशी तो एक अधिकारी. विवेक वैराग्य बाणलेसे अंगी, ज्ञान तया लागी ओसरले. या वैराग्य वाचून ना ज्ञानाची प्राप्ती ना प्राप्त झालेलं ज्ञान टिकून राहणं. ज्यानं विषय भोगाचा त्याग केला तोच आत्मज्ञानाचा अधिकारी. भगवान सांगतात, उद्धवा, जैसी जैसी विषय विरक्ती तैसी तैसी बोधशक्ती.
ज्ञान मिळाल्यानंतरही विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. परमात्म सुख प्राप्तीचे प्रयत्न एक प्रकारचं युद्धच तर. तेथ आडवावया आले. परमार्थ साधना करताना आडवे येणारे हे शत्रू, ज्यातील पहिला देहाहंकार, नंतर बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम. वैराग्य वाचून केवळ अभ्यासानं कार्यभाग होतच नाही. चिलखत आहे हे वैराग्य. अंतिम क्षणापर्यंत खांद्याला खांदा लावून चालणारा सखा आहे हे वैराग्य. वैराग्य विना अभ्यासू घडे, तेथ विषय थोर उठती गाढे. कामाचा घाला पडे, मुद्दल बुडे निज ज्ञान. पण वीतरागते सारिखा, जोडून ठेविला सखा. मग काळजी नाही, कारण ब्रह्मप्राप्तीपर्यंत सहाय्य करणारा मित्र आहे तो. अभेद्य कवच आहे ते, जे काम झाल्यानंतर हळूच उतरून ठेवल्या जाते. वैराग्याचे कवच हळूची ठेवी, असं माऊली वर्णन करतात. एकंदरीत भगवत सुखोपभोगासाठी संसाराला जी आग लावावी लागेल, ती आपुलेनी हाते अर्थात विचारपूर्वक स्वेच्छेनं. आणि दुसरं असं की एकदा का स्वेच्छेनं विचारपूर्वक भोगापासून वृत्ती मुरडविली, अर्थात आपुलेनी हाते संसाराशी आगी लाविली, की मग मागुते पाहू नये, मग मागे पाहता येणार नाही. एकदा का पाय पुढे टाकला की मग तो मागे घेणं नाही. नाहीतर स्मशानात वैराग्याच्या गप्पा. कोणी कोणाचे नाही हो, शेवटी जावंच लागतं आणि ते देखील एकट्यालाच. काय पडलं आहे हो या संसारात. पण हे सर्व तिथं असेपर्यंतच. तिथून एकदाच घरी आले की पुनरुपी जैसे थे. स्मशानात असेपर्यंतच ते वैराग्य. स्मशान वैराग्य, अथवा प्रसूती कालातील स्त्रियांचं औदासीन्य, प्रसूती वैराग्य. महाराज म्हणतात, निजता आला मोहो, विता म्हणे मेला गोहो. पण तेवढ्यापुरतंच. पुन्हा येतात मूळ वळणावरच, जसे आधी होते तसंच. अथवा कीर्तनकार ती गोष्ट सांगतात तसं, अग अग म्हशी मला कुठे नेशी, मी तर येणारच नव्हतो, या म्हशीनं आणलं, असं नको. तर कीर्तनकारांच्या त्या गोष्टीप्रमाणे ऐसा होता हे वैराग्य, तसं असावं. निघाले की निघाले, पुन्हा या ऐहिक पारत्रिक भोगांचं तोंड बघणं नको, या प्रतिज्ञेनं. अर्थात मागुते पाहू नये, मागे पाहणं नको. आता कोण पाहे मागे परतोनी, असं. विशिष्ट ध्येयानं प्रेरित झालेले मागे पाहत नसतात. पहा, स्वर्गावरोहण पर्व. जे भगवत सुखाला लाचावले, त्यांनी हीच तयारी ठेवली. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. घर रिगी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म. नाम रूप माझी सोय सांडा आता, रतले अनंता तुका म्हणे. पै भव स्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले. पुढती नयो या निघाले पैजा जेथ. जे वैराग्यवान मुमुक्षु पुरुष या ऐहिक पारत्रिक भोगांना कंटाळले आणि योग ज्ञान यांचा आश्रय करून अशा प्रतिज्ञेनं निघाले की या स्वर्ग संसाराकडे पुन्हा यायचंच नाही. संसाराच्या पुढे पुढे जे शर्यतीनं असे धावायला लागले की ज्या धावण्यात ब्रह्मपदाचा कडा ओलांडून ज्यांनी मागे टाकला, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी समजून तिथेही जे अडकून पडले नाहीत, संसाराची या पाया पुढा धावती वितराग होडा, ओलांडून ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा. अर्थात जे का ब्रह्मभुवनपर्यंत सातचार जीवी हुनी विरक्त. ब्रह्मलोकापर्यंत जे मनापासून विरक्त आहेत, हिरण्य लोकापर्यंत ज्यांना कोणत्याच भोगाचं आकर्षण नाही, अर्थातच धीट माणसा वाचून ही ऐऱ्या गैऱ्याची कामे नाहीत. परमात्म सुखाला लाचावलेले जे, ज्यांचं परमात्म सुख आणि त्याचा उपभोग हे लक्ष निश्चित झालं, तेच मागे बघायला, कुठे अडकायला थांबायला तयार होत नाहीत. धीट असलेलीच शत्रूला पाठ दाखवित नाहीत. मागे वळून पळून जात नाहीत आणि छातीवर वार झेलायची क्षमता ठेवतात. स्वामीच्या संकटी शुरू सुभटू जैसा, तसे ध्येयाकडे झोकून देतात. जे स्वतःला खबर असते, माहिती असते, कल्पना असते, प्रसंगी मरावही लागेल, किंबहुना मरावंच लागतं जाण असते, पण ते वीर असल्यानं मरण पत्करण्याचीही आनंदानं तयारी ठेवतात. जसा तो पतंग दीपाला आलिंगन देण्यात मरतोच. पतंग दीप्ती आलिंगन तेथ त्याशी अचूक मरण. पण केवढा धीट,
की मरणाची पर्वा न करता नीट झोकून देतो स्वतःला त्या दीपाकडे. तद्वत तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखुमा देवीवर जोडावया. तुका म्हणे व्हावे तया परिधिट, पतंग हा नीट दीपासोयी. महाराज म्हणतात तेवढं धैर्य असावं लागेल. काय जे होईल ते, निंदन्तु नीती निपुणा यदि वा स्तुवन्तु, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, आदैव वा मरणमस्तु युगांतरे वा. न्यायात पथ प्रविचलन्ति पदम न धीराहा. लोक निंदा करोत अथवा स्तुती, लक्ष्मी प्राप्त हो अथवा निघून जाओ, मरण पुढच्या सेकंदात येवो अथवा युगांतरानं, काहीही असलं तरी जे धीर पुरुष असतात ते न्याय मार्गापासून थोडं देखील विचलित होत नाहीत. तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, तितकं धीट असावं लागेल, ज्यात मरणाचीही पर्वा नाही, किंबहुना ज्यात मरणच अभिप्रेत आहे. कारण थोरला देव लाचुगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतलिया विन. सर्वस्वाचे साठी तरीच देवासवे भेटी, सर्वस्वासी मुकावे तेने हरीशी जिंकावे, अर्थ प्राण जीवे देह त्याग. भागवतातील जशी ती कर्मठ ब्राह्मणाची पत्नी. म्हणूनच तयारी लागेल, घेतली उडी की घेतली, मग जीव जाओ का जिलेबी खाओ, शेंडी तुटो का पारंबी, जे बनेन ते बनेन सायाची, एका महात्म्याचे उद्गार. नसेल एवढी तयारी तर अर्थात जोवरी तोवरी मागिलाची आस, तोवरी उदास होऊ नका. महाराज म्हणतात नका नाचू आमुच्या नाचणी, सासूरवासिनी बाई यांनो. तुका म्हणे काय वायाविन धिंद, पतीना गोविंद दोन्ही नाही. त्यापेक्षा अर्थात नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. परपुरुष सुखोपभोगाची लालसा ही सतीचं वाण आहे. गोष्ट तर खरीच आहे, तथापि भगवत सुखाविषयी अंतकरणात आवड असेल तर मग अवघड नाही. राष्ट्रप्रेमानं वेडी झालेली माणसं जीविताची पर्वा करीत नाहीत. मग हा तर देवपिसा आहे आणि असायला हवा. काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचा वारी कर. आत्मसुखाच्या गोडिया भगवत सुखाची आवड आहे ना, मग हे सर्व सहज शक्य होईल. कारण आवडी आधी साच तरी जीवितही सलंच, आगी घालिता रोमांच देखी जती सती. सती जायला निघालेल्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावर मरणाच्या भीतीनं कधी काटे उभे राहिलेले बघितलेत काय? अंतःकरणपूर्वक असेल, आवड असेल तर जीविताचीही पर्वा नसते. ज्या अर्थी वृत्ती मुरडून भगवत सुखाकडे वळली, त्या अर्थी जयाचे अर्थीची भोगीत, अर्थात भगवत सुखाच्या प्राप्तीची उत्कट इच्छा आवड आहेच. तथापि महाराज म्हणतात जाण असणं आवश्यक आहे की परपुरुषाचे सुख भोगी तरी उतरोणी करी घ्यावे शीश. तळ हातावर शिर घेण्याची तयारी ठेवावी लागेल. संसारा आगी आपुलेनी हाते, लावूनी मागुते पाहू नये. एकदा संसार जाळून उघड्यावर बसल्यानंतर संसाराचा फेरी विचार करता येणार नाही. तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंग हा नीट दीपासोयी. एकदा ध्येय निश्चित झाल्यानंतर मग मरण आलं तरी बेहत्तर ध्येयाकडे स्वतःला झोकून द्यावं लागेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.